अशोकनगर प्रभाग 39 नवीन रचनेमध्ये हा प्रभाग 10मध्ये टाकण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता हा प्रभाग आणि निवडणूक आयोगाच्या आणि महापालिकेच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की रेल्वे लाईनच्या पलीकडचा भाग असता कामा नये, परंतु हा माझा प्रभाग हा रेल्वे लाईनच्या अलीकडचा भाग आहे। पूर्वी हा स्वतंत्र प्रभाग होता, आता या पॅनलमध्ये हा प्रभाग जोडला आहे। पण हा प्रभाग अशा पद्धतीने जोडण्यात आलेला आहे, रामबाग, कर्णिक रोड, जोशीबाग, तर जिथं आमचा कधीही संबंध आला नाही। आणि वास्तविक पाहता हे तिन्ही मी जे आता बोललो आहे हे तिन्ही प्रभाग हे पश्चिमेला आहेत आणि आमचा प्रभाग जो आहे 39 हा ड प्रभाग म्हणजे 4Jमध्ये जॉईन केलेला आहे। आमची मागणी आहे की ड प्रभागामध्ये 4Jमध्ये जे भाग येतात तो म्हणजे अशोकनगर, अशोकनगरला लागून शिवाजीनगर, शिवाजीनगरला लागून मिलिंदनगरला लागून आनंदवाडी या प्रभागाशी जोडण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि विशेष म्हणजे असं आहे की यांनी जी लोकसंख्येची म्हणजे मतदारांची जी काय सांगितलेली लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार मतदार ठरवण्यात आलेले आणि तीच पुढे केलेली आहे। म्हणजे 10 वर्ष लोटले तरी पण तीच अजूनपर्यंत हे लोकसंख्या आणि मतदार ग्राह्य धरतात। वास्तविक पाहता आता याच्यामध्ये या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये SCची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यापूर्वी अशोकनगर हा भाग SC आणि OBC म्हणूनच राहिलेला आहे। म्हणजे SC आणि OBC लोकांना या प्रभागामध्ये सवर्णांच्या प्रभागामध्ये जोडल्यामुळे SC आणि OBC कदापि निवडून येणार नाही आणि इथला जो मतदार आहे रेल्वे ट्रॅकच्या बाहेर जाऊ शकत नाही आपली न्याय हक्क मागण्यासाठी। म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे की स्थानिकच आम्हाला या ठिकाणी नगरसेवक हवा आहे आणि आमचा प्रभाग हा 4Jच्या याच्यामध्ये जोडण्यात यावा ही आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे। आणि जर तसं झालं नाही तर आम्ही आयोगालासुद्धा आम्ही कळवू, मागासवर्गीय आयोगांना पण आम्ही आता मेल केलेला आहे। आता बघूया त्याचं उत्तर काय येते आणि जर तसं झालं नाही तर आम्ही अपिलात जाणार।